जेवण बनवणं ही फक्त आपली जबाबदारी आणि काम आहे का? नाही. यात आपल्या घरातल्या लोकांसाठी प्रेम, माया, जिव्हाळा आपण सगळा ओतत असतो आणि आपण त्यासोबत मेहनती करत असतो. बाहेर छान पाऊस पडतोय आणि सोबतच ना मस्तच काहीतरी गरम गरम चटपटीत खावंसं वाटतं. तसंच घरातल्यांनाही वाटलं इडली सांबर करावं. मऊसूत इडलीवरती वाफाळणारं गरम गरम असं सांबर काय लागतं ना. आठवा बरं तिचं. सांबर बनवण्यासाठी घरगुती मसाला बनवला, अगदी छान मस्तच घरगुती असा. प्रमाण जेही घेणार ते एका वाटीने, छोट्या वाटीने किंवा तुम्ही जीही वाटी वापरणार त्याचं एकच प्रमाण ठेवा. मी नोट्समध्ये लिहून ठेवलेली आहे रेसिपी, तेही तुमच्यासोबत शेअर करते. हे सगळे जिन्नस तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत कढीपत्ता असा कुरकुरीत होत नाही, हाताने असा चुरगळला जात नाही. त्यासोबतच छोटा चमचा हिंग, काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे मिरचीचं, आणि सोबतच चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. सांबर बनवताना कंपनीचाही मसाला वापरू शकतात, पण हा वापरला त्याच्यासोबत खूप छान टेस्ट आहे. की करून बघा.